Bless you. Happy birthday, dear Shraddha. बापरे. इथे. Happy birthday, mama. हे धर. Happy birthday, mama. थँक्यू. Yay. अंजलीनी माझ्यासाठी पेस्ट्री आणली आहे. थँक्यू. केक शॉप मधून बेकिंग. हा ना, बेकिंग मधनं ना. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear mama. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Shraddha. Happy birthday to you. Magic candle आहेत त्या. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू मामा. लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. इकडे ना तू तुला चालते. लाईक अगं मी हॅपी बर्थडे लिहिलं होतं त्याच्यावर. सबस्क्राईब. अगं बाजूला हो ना. थांब काढ हे काढ. हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि त्यासाठी सिक्रेट लपवत होतो. मला माहित होतं. तुमचं सिक्रेट. अंजली आणि जिजाने सिक्रेट केलं होतं, पण जिजा जरा बोलत होती त्यामुळे मला कळलं होतं. बुद्धू हे काय करणार. टुमारो व्लॉग ह्याचे पाहिजे तुला. सगळे बदले नाही. लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि सगळे आपले नाही आल्या बर्थडेला. बर्थडेला बोलत आणि सो आजचा दिवस होता आणि पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज माझा बर्थडेचा दिवस आहे आणि आता मी माझा फेवरेट नाश्ता ऑर्डर केला आहे आणि आज मी ब्रेकफास्टला माझा फेवरेट ब्रेकफास्ट करणार आहे. तो मी आज खाणार आहे माझा ब्रेकफास्टसाठी मेंदूवडा, चटणी आणि सांबार. तर हा मी ऑर्डर केला आहे DVG बेन्ने डोसा इकडनं. तर ह्यांचा मला साऊथ इंडियन मेनू खूप आवडतात आणि हे रेस्टॉरंट साऊथ इंडियन फूडसाठीच प्रसिद्ध आहे. लेट्स स्टार्ट. खूप यम्मी आहे. तर 2 दिवस झाले आम्ही नुसतं आम्हाला शॉपिंगसाठीच जात होतो आम्ही आणि आम्ही ट्रिपला पण जाणार आहे, त्याच्यासाठी पण आम्ही शॉपिंग करत होतो. त्यामुळे ब्लॉग बनवायला टाईमच नाही भेटला. 2 दिवस मी माझ्या बड्डेची शॉपिंग केली आणि बड्डेच्या आदल्या दिवशी मी सगळी शॉपिंग केली. कारण त्याच्या आधी मी कधी करतच नाही, कारण तर माझं प्लॅनच नसतं की काय घ्यायचं. फक्त बड्डे जवळ आलं की नुसतं घाई करते आणि मग घेते. तर नेहमी असंच होतं की माझ्या बड्डेच्या आदल्या दिवशी 2 दिवसच मी धावपळ करते काय घ्यायचं असेल तर. आणि यावेळेस आम्ही ट्रिपला पण जाणार आहोत. तर ही ट्रिप आम्ही 29ला जाणार होतो, 29 मेला. पण ती ट्रिप पोस्टपोन झाली, त्यामुळे पॉसिबलच झालं नाही. तर आम्ही 5 जूनला जाणार आहोत ट्रिपला. तर मी तुम्हाला सांगणार नाही आम्ही कुठे जाणार आहे, हे सिक्रेट आहे, तुम्हाला गेल्यावरच कळेल. सो आता आम्ही चाललो आहे आमचं रिमेनिंग काम पूर्ण करायला. तर आज जिजाला बरं वाटत नव्हतं आणि सकाळपासूनच मला नर्वस फील होतो. आणि मग प्रत्येक बड्डेला मला असं वाटतं की नर्वस होते मी
आणि काही ना काय होतं आणि आजही जिजाला बरं वाटत नव्हतं, पण आता तिला बरं वाटतंय. सो आम्ही आमची राहिलेली कामं करतोय. त्याला तर आम्ही आमच्या ड्रेसच्या फिटिंग्स करायला आलो. उद्या आम्ही जाणार आहे, तर आम्ही काहीच तयारी केली नाही. आता पटपट आम्ही आमच्या ड्रेसचं ॲडजस्ट करणार. सगळे लूज आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना व्यवस्थित करायला लावलं आहे, फिटिंग करायला. अंजली माझ्यासोबत आहे आणि मी आहे. जिजा नाही आली, जिजाला बरं वाटत नाही आता. अंजलीला तिने खूप त्रास दिला सकाळपासून. काय त्रास दिला अंजली तुला तिने? तिला उचलून घेऊन डॉक्टरकडे जाऊन आले आणि घरी आल्यावर फक्त एक गोळी दिली, त्याच्यानंतर ना ती ओके झाली आणि आता ती चॉकलेट लॉलीपॉप सगळं खायला लागली. तर मुलांना बरं नसलं की आम्हाला टेन्शन येतं. असं वाटलं होतं परत कॅन्सल होतं काय प्लॅन, पण अनफॉर्च्युनेटली तिला बरं वाटतं. तर कसं होतं की ना प्रत्येक बड्डेला ना मी नर्वस फील करते. मागच्या वेळेस पण माझा बड्डे होता, त्या दिवशी आम्ही कुठे नाही गेलो आणि त्या दिवशी मी सॅड होते आणि दुसऱ्या दिवशी मी गेले. त्याच्या मागचा बड्डे मी सेलिब्रेटच नाही केला. तर मी ते ठरवलं आहे की ना मला असं वाटतं की हा बड्डेचा दिवस ना येऊच नाही, म्हणजे ना आपल्या एक्सपेक्टेशनच संपून जातील बड्डेच्या आपल्या. तर मी वेगळंच काहीतरी एक्सपेक्ट करते आणि वेगळंच काहीतरी होतं, त्यामुळे मला बड्डेचा दिवस नको वाटतो. तर आजचा दिवस कसा जातो आहे काय माहिती, परंतु मला माहिती का आपण जसं विचार करतो तसाच आपला दिवस जातो. तर त्यामुळे मी आता ना निगेटिव्ह थिंकिंग सोडून देते आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करते, म्हणजे दर दिवस चांगला जाईल. काय झालं माझं? मला ॲब्रो वाढले का माझे? इथे ॲब्रो आलं का बघ? हे बघ. हो हां. तर एकदम लास्ट मोमेंटला आम्ही हेअर वॉश करायला आलो आहे. मी हेअर पण वॉश नाही केले आणि आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आमची अजून तयारीच नाही झाली आणि बघू आता काय होतं आहे. माझा हेअर वॉश झाला आहे, आता अंजलीचा हेअर वॉश. माझे हेअर्स झाले आहेत, अंजलीचे सुद्धा. बिफोर आफ्टर लुक खूप चेंज दिसतो आणि केस स्ट्रेट केल्यावर खूप छान दिसतात. सो आमचं आवरून झालेलं आहे, आता आम्ही रेडी झालो आहे. तर आम्ही निघालो आहे आता बाहेर सेलिब्रेट करायला बड्डे. तर माझे हजबंड येणार आहेत, आता अभि येणार आहे आणि अंजली आणि जिजा आमच्यासोबत येणार आहे. तर आम्ही कुठे जायचं ते पण डिसाईड नाही केलं, आता बाहेर पडल्यावर डिसाईड करायचं की कुठे जायचं. जिजा बघू तुझं आउटफिट बघू, छान आहे ग. कुठे चालली तू? माझ्या बर्थडेला. ए थांब ना. सो आम्ही चाललो आहे सगळे, जिजाचे पप्पा, जिजा आणि अंजली. हाय. आणि आम्ही कुठे चाललो आहे आम्हालाच नाही माहिती. चला. ग्लोबल किचन आणि बार आहे बार. गर्दी बघ. तिकडेच आहे. जेवणार कुठं? हा अहो हॉटेल हे कधी झालं सॅसॉन? काय माहिती. तर आम्ही पोहोचलो आहे आमच्या लोकेशनला. ही चला तिकडनं जाऊया. छान दिसते. पप्पांबरोबर जावीर. तेव्हा पापा गेले का? मध्ये ओपन स्पेस पण आहे ना. हा आतमध्ये हा आहे ना, त्याच्या पलीकडे थोडा ओपन स्पेस.
नंतर सापडलं. तिकडे जाऊ. हॅलो वीर, वीर काय खायचं तुला? ते नाही प्यायचं, त्याला ते प्यायचंय. काय प्यायचं तुला? थंडा. थंडा प्यायचा. सो फायनली आम्हाला जागा मिळाली. इथे वेटिंग होती खूप आणि आम्ही अर्धा तासाच्या वेटिंग नंतर आम्हाला जागा मिळाली इथे. काय खातो तू? काय खातो? खाऊ खातो? काय दिले? काहीतरी इंटरेस्टिंग दिलंय. येस, थँक्यू. ओ माय गॉड, फायनली. कसं वाटतंय तुला? फायनली ऑफिशियली व्लॉगर आता. मला खूप दिवसापासून कॅमेरा घ्यायचा होता आणि तुम्हाला मला म्हटला की मी नाही देणार, पण त्याने मला सरप्राईज केलं. पण ते नेहमीच चांगलं सरप्राईज देतात. नेहमी चांगलं सरप्राईज देतात. देते थांब पाणी. ही बॉडी काढ, ही वॉटरप्रूफची बॉडी आहे. हा पाण्यात का? पाण्यात पण टाकू. हा, ही अशी बॉडी निघते बघ. माय गॉड. आलं लक्षात? आता आपण सगळे चांगले दिसणार. थांब रे. ते लहान Thank मुलांचं you. नाही, असं नाही करायचं. ते पापी थांब बर पापी. इथे आहे ची. ते दीदीचं आहे. आज पहिल्यांदा दिसाने ड्रेस खराब नाही केला. छान होतं जेवण. जेवण खूप छान होतं आज. हा ना? मध्ये आम्ही आलो होतो. मागे आम्ही व्हेज खाल्लं होतं, पण व्हेज एवढं आवडलं नाही कारण आम्ही नॉनव्हेज खातो जास्त त्याच्यामुळे. बट नॉनव्हेज जेवण खूप छान आहे. तर सगळ्यांचं जेवण झालं आहे आणि जेवण खूप टेस्टी होतं. तर हे हॉटेल हडपसरमध्ये आहे, टेरिटरी म्हणून. तर इथे फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि इथे तुम्ही सगळ्या फॅमिलीला घेऊन पण येऊ शकता. इथले टेस्ट पण खूप छान आहे. तर आता केक कटिंगची वेळ आली. जिदा नको कॅन्डल. नको ना, मी असं दाबत होते. असं नाही, मोठं कर. आता स्टार्ट. हॅपी बर्थडे. त्याला उभा राहू दे, त्याला उभा राहा. वीर उभा राहा, उभा राहा, उभा राहा. उभा. Happy birthday to you. Happy birthday dear Shraddha. Happy birthday to you.
तुला देते तिचा वीर. अरे वीरला काय द्यायचं होते अरे अरे थांब थांब वीर. थांब देते तुला. टिश्यू घे. वीर पळतोय गाडीच्या मागे पण. पप्पाला आवाज दे. म्हण पप्पा. पप्पाला आवाज दे. बाय. पप्पाने बाय करा. तर आजचा दिवस खूपच अनएक्सपेक्टेड होता आणि खूप छान झाला. दरवर्षी मी नर्वस फील करायचे होते, आज पण थोडं नर्वस होते, पण मी नंतर ना पॉझिटिव्ह विचार केला, त्यामुळे माझा दिवस चांगला केला. आणि जर तुम्ही ना पॉझिटिव्ह विचार करत असाल ना तर तुमच्यासोबत ना नेहमी पॉझिटिव्ह घडतं. Believe मला in आता magic. कळलं. हां. आणि आज अभिनी मला इतका छान कॅमेरा गिफ्ट केला आणि माझा मूड एकदम फ्रेश झाला आहे आणि मला आत्ता एकदम एनर्जाइज झालं आहे. आणि उद्या आम्ही जाणार आहोत ट्रीपला, तर मी मला सांगणार नाही, हे सिक्रेट आहे. तर ब्लॉग बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तो Like, share, subscribe. परत एकदा मम्माला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मी Like, share, subscribe. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.